आदरणीय देवेंद्र फडणवीस जी हे राजकारणातले कच्चा लिंबू आहे असं संजय राजाराम राऊतनी आता सकाळी म्हटलं। जो स्वतः महाराष्ट्राच्या राजकारणाचा सडका आंबा आहे, ज्याला भरलेल्या आंब्या पेटीमध्ये ठेवला तर पूर्णच्या पूर्ण पेटी नासून जाईल, अशा सडक्या आंब्यानी आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना अशा पद्धतीची उपमा देणं हे खरं म्हटलं तर त्याला स्वतःला लाज वाटलं पाहिजे। आदरणीय देवेंद्र फडणवीसजी हे राज्यातले 5 वर्ष सलग मुख्यमंत्री होते। विरोधी पक्ष म्हणून तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री झाला तेव्हा एक दिवस पण त्यांना झोपायला दिलं नाही, विरोधी पक्ष नेता म्हणून। आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली 2014 आणि 19ला भारतीय जनता पक्षाचे 100 पेक्षाही जादा आमदार सातत्याने निवडून येत आहेत। तुझ्या मालकाच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या ताकदीवर 70 पेक्षाही आमदार कधी निवडून आणले आहेत का? पण आमच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली 2 वेळा 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आलेले आहेत। अशा नेत्याला अशा पद्धतीची उपमा असा एक सडका आंबा देऊ शकतो आणि त्याचं नाव आहे संजय राजाराम राऊत। अदानी बद्दलची यांची भूमिका मी संजय राजाराम राऊत, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या राहुल गांधींना सांगेन, अन्य लोकांना सोडा, समजवण्याचं सोडा। पहिला आदरणीय पवार साहेबांना अदानींच्या बद्दल थोडी भूमिका स्पष्ट करायला सांगा, कारण का तुझ्या मालकाची भूमिका, तुझ्या मालकाच्या भूमिकेला फाट्यावर मारण्याचं काम या गेल्या आठवड्यात सातत्याने पवार साहेब करतायत। मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन आधी अदानींच्या लोकांबरोबर बसणं, धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबद्दल चर्चा करणं, हे म्हणजे उद्धव ठाकरेला फाट्यावर मारण्याचं काम आदरणीय पवार साहेब कृतीतून करतायत। यावर संजय राजाराम राऊतनी आपला थोबाड उघडावं। आज दिल्लीला आहे आधुनिक औरंगजेब आणि त्याचं कुटुंबीय मिया उद्धव ठाकरे। आम्ही असं ऐकलंय जामा मस्जिदला जाऊन इमामची पण भेट कदाचित घेणार आहे। तिथे आता कुर्ता घालून जातो की हिजाब घालून जातो हे आता काही काळात दिसेल। आणि दिल्लीला जाऊन आपल्या नवीन मम्मी जी 10 जनपदला बसते, राजकीय मम्मी, आणि आपला नवीन बॉस गांधी, राहुल गांधी, ह्याच्या समोर बोनस मागण्यासाठी कदाचित जात असेल दिवाळी अगोदरचा, की तुमची एवढी चाटली बाळासाहेबांचे सगळे विचार बाजूला ठेवून आज काँग्रेस कडवट काँग्रेसशी बनण्याचं काम उद्धव ठाकरेंनी जे केलेलं आहे त्यासाठी शाबासकी देण्यासाठी कदाचित दिल्लीला बोलवलेलं आहे मालकाने। सचिन वाजे बद्दल बोलत असताना ह्या संजय राजाराम राऊतनी त्याला चोर, लफंगा काय काय म्हटलेलं आहे। मग उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सभागृहामध्ये जेव्हा विरोधी पक्ष नेता म्हणून फडणवीस साहेबांनी त्याच्यावर आरोप केले, मग उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ऑन रेकॉर्ड आहे। उद्धव ठाकरेंनी स्वतः म्हटलंय तो काय लादेन आहे का, त्याच्यावर कारवाई आम्ही करू। मग संजय राजाराम राऊतनी त्याला चोर लफंगा म्हणायचं।
अनिल देशमुखांनी त्याच्यावर खोटे नाटे आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंनी त्याला मांडीवर घेऊन नाचायचं, तो लादे नाही का असं म्हणायचं. म्हणजे हे आपसातली ही जी यांची लफडी आहे, यांच्या घरातली ही जी भांडणं आहेत ती ज्या निमित्ताने बाहेर येत आहे. आणि सचिन वाझेला कोण कुठे कसं घेऊन फिरायचा, काही स्वित्झर्लंडचे पण दौरे सचिन वाझेचे बरोबर झालेले होते. त्याचे फ्लाईट तिकीट ची कॉपी मग योग्य वेळी दाखवायला लागेल. स्वित्झर्लंड आणि बाहेरगावी कोणाचा पैसा ठेवण्यासाठी सचिन वाझे कोणाच्या बरोबर गेलेला याची कधीतरी माहिती महाराष्ट्राच्या समोर आली पाहिजे. आणि आदरणीय देवेंद्र फडणवीसांची नार्को टेस्ट करण्या अगोदर संजय राजाराम राऊतला सांगेन, तू पहिले आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करून घेण्याची हिंमत दाखव. दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणी मी या निमित्ताने करतो. सत्य बाहेर आलं पाहिजे, जेणेकरून सचिन वाझेला हाताशी धरून पुरावे कसे नष्ट करण्यात आले, तिचा खून आणि सुशांतच्या खून मध्ये सचिन वाझेची काय भूमिका होती, या सगळ्याची माहिती आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट केल्यानंतर निश्चित पद्धतीने बाहेर येईल असं मी इथे कळवतो. आता असे मी इथे जाहीर मागणी करतो. आणि लव जिहाद आणि लैंड जिहाद के बारे में आज संजय राजाराम राउत का कहना है कि सभी धर्मों के लोग लव जिहाद करते हैं. तो मैं संजय राउत को आह्वान करूंगा कि उन्होंने लव जिहाद का एक केस जहां हिंदू ने किसी भी मुस्लिम धर्मीय को जबरदस्ती से अपने धर्म बदलने के लिए जबरदस्ती की, उसका खून किया, उसके ऊपर अत्याचार किया, ऐसी एक केस संजय राजाराम राउत की बताने चाहिए. 100% जो लव जिहाद के केसेस होते हैं वो इन मुस्लिम जिहादियों के माध्यम से हिंदुओं की जनसंख्या कम करने के लिए इस्तेमाल किया जाता है. इसलिए संजय राजाराम राउत ने इस तरह हिंदू धर्म के लोगों को, हिंदू समाज के लोगों की बदनामी रोक देनी चाहिए, ऐसे स्पष्ट मैं यहां कहना चाहता हूं. धन्यवाद. फडणवीस लफंगांच्या टोळीचे प्रमुख आहेत असं संजय राऊत. मग संजय राजाराम राऊत हे उद्धव ठाकरेंच्या हिजड्यांची टोळी आहे का, टोळीचे सदस्य आहेत का? मध्ये जे काय संजय राजाराम राऊतनी सांगितलं ना, ताई माई अक्का तुमचा पक्ष छक्का, ते थोडं चुकलंय. संजय राऊतनी सांगितलं पाहिजे ताई माई अक्का माझा पक्षप्रमुख छक्का, हे त्यांना जास्त लागू होत. धारावी पुनर्विकासबाबत शिवसेना मुंबईची लूट होऊ देणार नाही असं संजय राऊत. लूट होऊन देणार नाही, पण लूट मुंबईला लुटण्याची हिंमतच कोण करणार नाही. आणि भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांची शिवसेना आणि आमची महायुती म्हणून मुंबईचा विकासच करण्यासाठी एकत्र झालेलो आहोत. लुटणारे हे मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर राहतात, ज्यांनी त्या मुंबईच्या लुटलेल्या पैशातून मातोश्री 2 बांधलेली आहे. म्हणजे लुटलेल्या लोकांना आता आम्ही मुंबई हद्दपार करण्यासाठी आम्ही तिघं एकत्र आलेलो आहे. आणि खरं म्हटलं तर अदानींवर राग आहे की स्वतःसाठी चंदा जमा करायचा आहे. हे पहिलं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे धारावी प्रकल्पाच्या संदर्भात. आमचं सरकार आलं तर आम्ही धारावीचं टेंडर रद्द करू असं देखील संजय राऊत. पहिलं तर सरकार येणार नाही. हे सरकार येणं, सरकार पाडणं हे आता जुनं टेप रेकॉर्डर झालेलं आहे.
हे आम्ही आता 2-2.5 वर्षापासून हेच ऐकतो, ह्याचा टेप रेकॉर्डर. येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये परत एकदा महायुतीचं सरकार येत आहे आणि धारावी प्रकल्प आमच्याच नेतृत्वाखाली, आमच्याच सरकारच्या माध्यमातून धारावीकरांचा विकास आणि त्यांना विश्वासात घेऊन धारावी प्रकल्प आम्हीच पुरा करणार आहोत. हे तुम्ही वाक्य आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि ऑक्टोबरला परत एकदा दाखवा. राज ठाकरे यांचं राजकारण मॅच फिक्सिंगवर सुरू असतं संजय राऊत. आणि संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरेचं राजकारण हे कशावर फिक्सिंग, कुठल्या फिक्सिंगवर चालतं? हे डब्बा बेटिंग वाले लोक आहेत, जे डब्बा ट्रेडिंग करतात आणि बेटिंग लावतात ना, त्याच्यातले हे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत आहेत. त्यांनी दुसऱ्यांवर मॅच फिक्सिंगचे आरोप करू नये. मॅच फिक्सिंग मुळे आज मातोश्री आणि ह्याची घरं चालत आहेत आणि म्हणून दुसऱ्यांवर मॅच फिक्सिंग आरोप करू नये. राजसाहेब खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतायत. ह्याच्यासारखे उद्धव ठाकरे सारखे मॅच फिक्सिंग करून स्वतःचा आत्मा विकत नाही आहेत. सर, वक्फ बोर्डाच्या कायद्यात केंद्र सरकार सुधारणा करण्याची शक्यता आहे आणि केंद्र सरकार वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा केल्यानंतर विधेयक संसदेत मांडण्याची शक्यता आहे. मी कालही सांगितलं, वक्फ बोर्डचा कायदा हा फक्त आपल्या भारत देशामध्ये आहे. हा पाकिस्तानमध्ये पण नाही, अफगाणिस्तानमध्ये पण नाही, कुठल्याही इस्लाम राष्ट्रामध्ये तुम्हाला वक्फ बोर्डचा कायदा मिळणार नाही. फक्त आपल्या भारतामध्येच हा कायदा आहे आणि या बोर्डमध्ये 100% मुसलमान अधिकारी आहेत. म्हणून आज जी भूमिका आमच्या एनडीए आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वात खाली असलेल्या केंद्र सरकारने घेतलेली आहे, त्याच्यामुळे असंख्य हिंदूंची जमीन ही त्यांना परत मिळण्याच्या मार्गावर आहे आणि भविष्यामध्ये हिंदूंची जमीन लुटण्याचा जो कार्यक्रम वक्फच्या नावाने जो सुरू आहे तो कायमस्वरूपी बंद करण्याचं काम हे आमचं मोदी सरकार करणार आहे. भविष्यामध्ये वक्फ बोर्डमध्ये जिथे आज एक पण हिंदू दिसत नाही, वक्फ बोर्डची कमिटी बनवत असताना त्याच्यामध्ये निम्मे सदस्य 50% सदस्य हे हिंदू असावेत, अशी अपेक्षा सकल हिंदू समाजाची आहे, जी आम्ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत. असंसदीय शब्द वापरत संजय राऊत यांनी असं म्हटलंय की अनिल देशमुख यांनी नार्को टेस्टची तयारी दाखवली आहे. देवेंद्र फडणवीस देखील नार्को टेस्टची तयारी दाखवतील का? मी तेच बोलतोय ना. आदित्य ठाकरे अगर गांडूची औलाद नसेल तर त्यांनी करावी नार्को टेस्टची तयारी. अनिल देशमुखने कुठेही नार्को टेस्टची तयारी दाखवलेली नाही. मला एक तरी त्यांचा पत्रकार परिषद दाखवा. पण अगर दुसरे गांडूची औलाद नाही तर तुमच्या अगर नसेल तर त्यांनी सिद्ध करावं. साहेब, राज ठाकरे आज पत्रकार परिषदेत असं म्हणाले की लाडका भाऊ लाडकी बहीण यापेक्षा लाडका मतदार अशी योजना करा, त्यामुळे सगळ्याच अडचणी दूर होतील. पण राजसाहेबांची सूचना अतिशय योग्य आहे आणि त्यांच्या सूचनेनुसारच लाडका बहीण लाडका भाऊ हे लाडका मतदारांसाठीच आहे. कारण का लाडका भाऊ आणि लाडकी बहीण हे आमचे लाडके मतदार असल्यामुळे त्यांची सूचना आम्ही अगोदरच मान्य केली आहे आणि म्हणूनच आम्ही ती योजना बाहेर आणलेली आहे. सर, राजसाहेब असे पण म्हणाले की महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही, त्याबद्दल काय महाराष्ट्रात? आता राजसाहेबांनी कुठल्या दृष्टिकोनातून ते वक्तव्य केलं आहे हे त्यांना ते चांगलं योग्य पद्धतीने, मी काय त्यांचं वक्तव्य पाहिलेलं नाहीये म्हणून एवढ्या मोठ्या नेत्यावर बोलणं उचित नाही. पहिल्यांदाच भाजपचा अयोध्येचा उमेदवार बोलला 400 पार झालं तर आम्ही संविधान बदलणार. मग पहिल्यांदा नेरेटिव्ह कोणी दिला असं राज ठाकरे? मी ते पत्रकार त्यांची पत्रकार परिषद बघितलं नसल्यामुळे मी त्याच्यावर वक्तव्य करू नाही.